Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणटंचाईचे सावट उभं राहिलं आहे। आम्ही हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहागीर या गावात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर इसापूर धरणातून कळमनुरी शहराला या पाईपलाईन जे आहे ते पाणी पुरवठा केला जातो आणि हा जो ते वाल या ठिकाणी आहे या गावात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्याने गावकरी जे आहे ते सकाळपासूनच या वालमधून पडणारं थोडंसं पाणी जे आहे ते आपल्या भांड्यात असतील कॅनमध्ये असतील असं साठवताना पाहायला मिळतं आणि अगदी सकाळपासून या ठिकाणी मोठ्या जे आहे ते नागरिकांच्या पाणी भरण्यासाठी रांगा लागतात। आपण जर या ठिकाणचं चित्र बघितलं तर लहान मुलं असतील, महिला असतील, पुरुष असतील याप्रमाणे जे आहे ते पाणी भरण्यासाठी संघर्ष करताना पाहायला आपल्याला मिळतात। अगदी एका भांड्यासाठी जे आहे ते यांना 2-2 तास जे आहे ते वाट पाहावी लागते। आपल्यासोबत इथल्या स्थानिक महिला आहेत। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। मावशी काय नाव आहे, किती दिवसापासून अशी पाण्याची टंचाई सुरू आहे? आम्हाला साहेब 4 वर्ष झाली पाणी नाही। मोनाव सतोषला सकाराम डोंगरे आम्हाला 4 वर्ष झाली पाणी नाही। आम्हाला 4 वाजता आम्ही इथे येतो, आमचा नंबर लागत नाही, भांडणं करतात, लेकरं बाळ येतात इथं, आम्हाला शेतात काम करायला लागतं आणि इथे यावा कोण, पाणी भरावं कोण, घरचं करावं कोण, शेताला जावा कवा, रोज मंजुरी करून खातो आम्ही। आता तुमची मागणी काय? आम्हाला पाणी पाहिजे। आम्हाला इथं पाणी आम्हाला दिलं तर चालतंय, नाहीतर आम्ही तिथं तहसीलीला येतो। आम्ही समजा गाव येते तिथं तहसीलीला आणि आम्हाला राशन पाहिजे। 2 गोष्टी आम्हाला पाहिजेत। निश्चितच पाणी नाही दिलं तर आम्ही आंदोलन करू असा इशारा महिलांनी दिलाय। मावशी काय नाव आहे, किती वय आहे आणि किती दिवसापासून असं सुरू आहे पाण्यासाठी? वय 55 वर्ष आहे। मी काय जास्त शेताला जाणं होतच नाही। मथारीला पाणीच नेत राहतो इळभर, कोणतंही काम होईना याच्यात। पाणी 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 हे नंबरच येत नाही पाणी। मग आता देतात की नाही आता हे सांगा म्हणा पटकन। आम्हाला 8 दिवसात पाणी पाहिजे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। इथून तुमचं गाव किती अंतरावर आहे आणि रोज असंच करावं लागतं का? असं करावं लागते। आमचं गाव इथं 2 किलोमीटर आहे। हा, त्याला तुरंत पाणी पाहिजे म्हणा तरच बरं म्हणा तुमची सोयच लावतो म्हणा। निश्चितच पाणी नाही मिळालं तर आम्ही आंदोलन करू असा इशारा महिलांनी दिली। आपल्यासोबत इथले स्थानिक काका आहेत, त्यांनी जे आहे ते पाणी मिळावं यासाठी आंदोलन उपोषण केलं। काका काय नाव आहे, आपण उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं, आता काय परिस्थिती आहे त्या आंदोलनाची? आता परिस्थिती त्या सर आम्हाला पाणी पुरवठा अधिकारी तालुक्याचे त्यांनी सांगितलं होतं बा 1 तारखेला तुम्हाला पाणी सोडणार धरणातलं। त्यांनी काय ते काम केलं का नाही केलं हे काय पता नाही। काल मी जाऊन आलो त्या धरणावरून, पण काल जेव्हा त्याची डीपी नव्हती, जेव्हा डीपी काल बसवली म्हणतात, पण आम्हाला त्या तारीख त्यांनी लिहून दिली की बाबा आम्ही जर पाणी नाही सोडलं तर परत तुम्ही 3 तारखेला उपोषणाला बसू शकता। हे गावाल्याचा प्रश्न आहे आणि गावाले पण माझ्यासोबत होते तिथं उपोषणाच्या या ठिकाणी। परंतु हे खोट्या आश्वासनं अशी या कर्मचारी या लोकांना आम्हाला द्यायला पाहिजे। तुम्ही परिस्थिती बघितली सर, आमच्या शिवारात पाणी नाही, गावात हापसा नाही, बोर नाही, कुठलंच पाणी नाही आमच्या। फक्त हे या वालचं पाणी आहे, एवढा आमचा उदरपासून चाललं, आंघोळी करायचं, पाणी प्यायचं, याच्यामध्येच आहे। तांब्याभर पाणी मिळत नाही घरी, अशी परिस्थिती आमची निर्माण झाली। काय सांगावं सगळं करून। आता जर पाणी पुरवठा लवकर नाही झाला तर काय असणार आहे तुमची भूमिका? आम्ही आजच बसणार सर। आज 3 तारीख मला लिखी दिली आहे बघा, याची फोटो काढून घ्या, लिखी दिलेली आहे सरनं बघा की आज 3 तारखेला जर आमच्याकडून नाही तुम्हाला मदत झाली तर तुम्ही परत उपोषणाला बसा म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितलेले। आपण आता 3 तारखेपर्यंत वाट पाहणार की आजच त्याची फक्त 12-1 वाजता वाट बघणार आणि आजच माझं आंदोलन पुन्हा तिथं उपोषणाला बसणार। पूर्ण गावातली काही माणसं, महिला मंडळ येतील, मी येईल, सगळे काही आमचे सहकारी सगळे येतील असं आहे। निश्चित जे गावकरी होते, खरं तर इसापूर धरून या गावापासून काही अंतरावर जे आहे, मात्र असं असलं तरी हे गाव मात्र आहे जे ते पाण्यापासून वंचित आहे, म्हणून जे आहे ते धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणण्याची वेळ जी आहे ती या गावकऱ्यावर आली आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.